लिओनार्दो दा व्हिंची या पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख. अच्युत गोडबोले हे सुप्रसिद्ध लेखक आणि जागतिक पातळीवरील IT तज्ज्ञ आहेत. ITचे केमिकल इंजिनियर, सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत, इंग्लंड व अमेरिका या देशात 32 वर्ष जगन्मान्य मोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्चपदी कार्यरत होते. कॉम्प्युटरवरच्या जगभर वापरल्या जाणाऱ्या 3 मोठ्या पाठ्यपुस्तकांचे लेखक. त्यांचा चीनी सकट अनेक भाषांमध्ये अनुवाद आहे. मराठी वर्तमानपत्रे व नियतकालिके यात विविध विषयांवर विपुल लेखन त्यांनी केले. कॅनव्हास, किमियागार, ग्रेट भेट, झपुर्झा, नादवेध, बोर्डरूम, मनकल्लोळ, मुसाफिर, ज्ञानोदय, अर्थात, मनात अशी अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. दीपा देशमुख या प्रस्तुत पाठाच्या सहलेखिका आहेत. त्यांनी अच्युत गोडबोले यांच्याबरोबर अनेक पुस्तकांचं सहलेखन केलं आहे. त्यांचे स्वतंत्र लेखनसुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्वतःच्या ब्लॉगवर विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन लिहिलेलं आहे. प्रस्तुत पाठाचा परिचय पाहूयात. प्रस्तुत पाठामध्ये जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांची कलावंत म्हणून, व्यासंगी ज्ञानी व्यक्ती म्हणून आणि माणूस म्हणून ओळख करून दिली आहे. लिओनार्दोचे व्यक्तिमत्व अनेक अंगांनी फुलले होते. लिओनार्दोने ज्या ज्या क्षेत्रात लक्ष घातले त्या त्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले. पाठाला सुरुवात करूयात. इटली नावाच्या देशातलं उंचच उंच पर्वतांच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक. अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा व्हिंची याचा जन्म झाला. इटलीतील व्हिंची या गावात, की जे गाव अतिशय निसर्गरम्य आहे, या गावात कॅटेरिना व पिएरो या दाम्पत्याच्या पोटी लिओनार्दोचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग यांबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. मुलांनो, लिओनार्दो लहानपणी डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकला आणि त्याच्यामुळेच त्यांना अनेक विषयांची गोडी निर्माण झाली. याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहानभूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तहानभूक विसरणे म्हणजे एखाद्या विषयात पूर्णपणे गढून जाणे. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून 10 ते 12 वर्षांचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळेचं फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. या शहरात सर्व प्रकारचे लोक समाविष्ट होते आणि अर्थात लिओनार्दोचा सर्वांगीण विकास होण्यासाठी याची खूप मदत झाली. वयाच्या 14 वर्षांपासून ते 27 वर्षांपर्यंत लिओनार्दोनं फेरोशिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. फ्लॉरेन्समध्ये फेरोशिओ हा विख्यात चित्रकार राहत होता. लिओनार्दोने त्याच्याकडे 13-14 वर्ष चित्रकलेचं शिक्षण घेतलं. त्याचवेळी गणित व तंत्रज्ञान हे सुद्धा त्याच्या आवडीचे विषय होते. हे विश्व कसं निर्माण झालं, प्रलय का व कसा होतो यांसारखे गूढ व गुंतागुंतीचे प्रश्न त्याला पडू लागले. असा प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधासाठी तो खगोलशास्त्राचा अभ्यासही करत होता. अँटोनिओ डेल पॉलिओलो हा शरीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. मृतदेहांचं विच्छेदन करणे म्हणजे मृतदेह कापून पूर्ण उघडून आतील सर्व अवयवांची शास्त्रीय तपासणी करणे. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे.
चित्र काढताना प्रत्येक अवयवांचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्यांची रेखाटनं करत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे. शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकला दगडातला नको असलेला भाग काढत राहते, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो, असं त्यानं लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. प्रत्येक गोष्ट समजून घेतल्याशिवाय कामाला तो कधीच सुरुवात करायचा नाही. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. ॲनन्सिएशन म्हणजे जाहीर निवेदन. पवित्र मेरीला एके दिवशी देवदूत गॅब्रिएल येऊन भेटला आणि त्याने थोड्याच अवधीत देवाचा पुत्र येशू तुझ्या पोटी जन्माला येणार आहे असं सांगितलं. हा दिवस ख्रिश्चन लोक सण म्हणून पाळतात आणि या प्रसंगावर आधारित जे चित्र आहे त्याला ॲनन्सिएशन असं म्हणतात. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं अजिबात आवडत नसे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगांचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. त्याचा आवाजही सुरेल होता, त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. मुलांनो, लिओनार्दो अनेक गोष्टींमध्ये तज्ज्ञ होता. त्याला शिल्पकलेपेक्षा चित्रकला जास्त आवडत होती. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करीत नसे. 1472 साली त्याने त्याचे पहिले ॲनन्सिएशन हे तैलचित्र काढलं. त्याला कधीही स्पर्धा करणं, वादविवाद करणं आवडत नव्हतं. तो फारच शांतताप्रिय होता. त्याला रक्तपाताचा तिटकारा होता. तो अतिशय देखणा होता. त्याचा आवाजही सुंदर होता. त्याला गायनाची उत्तम जाण होती. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. 1503 ते 1505 अशी 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सिस्को दी बार्टोलोमिओ डेल गियोकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोनालिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ला गियोकोंडा या नावानंही ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आहे. लिओनार्दो दा व्हिंची कोण नव्हता? तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा तो एक कलावंत होता. नेपथ्यकार म्हणजे नाटकामध्ये रंगमंचावर जे दृश्य पुढे करायचं असतं त्या दृश्याची रचना करणारा असाही होता. लिओनार्दोनं काढलेल्या मेडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर केलं. अजरामर केलं म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही आणि मृत्यू येत नाही. थोडक्यात त्याचं चित्र आजही गाजलेलं आहे. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयावर टिपणं करून ठेवली होती.
त्यात प्रकाशविज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रोक्लिक्स, उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान यांच्याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. 3,500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखेत संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्यामागे ठेवून गेला. एकच माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करू शकतो याचे सर्व जगाला थक्क करून सोडणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिओनार्दो दा व्हिंची हे होय. त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी संपूर्ण जगाला ललांभूत ठरल्या आहेत. ते एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ असे सर्व काही होते. त्यांनी इमारती बांधल्या, पूल बांधले, यंत्रे निर्माण केली, अनेक यंत्रांचे आराखडे तयार केले, अनेक शोध लावले. काही वस्तू अस्तित्वात येण्याआधी 300-400 वर्ष त्या वस्तूंचे त्यांनी आराखडे तयार केले. प्रकाशविज्ञान, खगोलविज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स विज्ञान, शस्त्रविज्ञान, शरीरविज्ञान अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग संशोधन करून ठेवले आहे. हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवह्यांमध्ये लिहून ठेवले आहे. त्यांचा हा ज्ञानाचा खजिना म्हणजे मानवजातीवर फार मोठे ऋण आहे.